नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे। मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन सी आणि डी स्टेनोग्राफरचं नोटिफिकेशन जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे आणि बरेच असे कॅन्डिडेट आहेत की जे पर्टिक्युलरली SSCच्या सी आणि डी स्टेनोग्राफरच्या एक्झामच्या जाहिरातीची वाट बघत असतात। कारण असं आहे, कारण हे जे नोटिफिकेशन आहे किंवा ही जी परीक्षा आहे याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू बाकीच्या परीक्षांपेक्षा इथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि मित्रांनो वॅकन्सीजसुद्धा खूप चांगल्या दरवर्षी असतात, ते याही वर्षी आहे। तर आज या स्टेनोग्राफरच्या नोटिफिकेशनची म्हणजे थोडक्यात या जाहिरातीची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेटपर्यंत जे याला इलिजिबल असू शकतात किंवा आहेत अशा कॅन्डिडेटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। बोर्डेज करियर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि याच्याशी रिलेटेड काही जर का डाऊट असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे काय होईल माहिती आहे का की त्या डाऊट्सवर पण आपल्याला एक व्हिडिओ करता येईल आणि तुमचे डाऊट्स क्लिअर होतील। मित्रांनो, जागा किती आहेत तर या जागा तब्बल 2000 पेक्षा जास्त जागा आहेत, 2006 इतक्या या जागा आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण याचा सिलेबस नेमका म्हणजे पॅटर्न कसा असतो, त्यानंतर इलिजिबल क्रायटेरिया काय काय, कोण कोण याला इलिजिबल असू शकतं किंवा कोण याला इलिजिबल आहे, त्यानंतर स्टेनोग्राफरची स्पीड काय लागते सी आणि डी साठी, या सगळ्यांचे डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो बघा शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो बघायला विसरू नका, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला विसरू नका। बघा, सो स्टेनोग्राफर सी आणि डीचे नोटिफिकेशन ssc.gov.in हे ऑफिशियल वेबसाईट आहे SSCचं आणि मित्रांनो हे नोटिफिकेशन हे PDF नोटिफिकेशनचं या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल। सोबत बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा हे नोटिफिकेशन आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो बघा, याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे सुरू झालं आहे 26 जुलैपासून, 26 जुलैपासून सुरू झालं आहे आणि 17 ऑगस्ट 2024 ही त्याची लास्ट डेट आहे। ठीक आहे मित्रांनो, यानंतर जर समजा फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही चूक झाली आहे, त्याचं करेक्शन करायचं आहे तर 27 ऑगस्ट पासून ती विंडो ओपन होईल आणि 28 ऑगस्ट पर्यंत ती विंडो ओपन राहील। 27 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करता येईल। आता याची परीक्षा कधी होणार आहे तर मित्रांनो ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2024च्या ही परीक्षा होईल। याचा अर्थ असा होतो की पूर्ण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे 3 ते 3.5 महिनेचा अवधी या अभ्यासासाठी मिळणार आहे आणि परीक्षा इझी आहे, कॉम्पिटिशनही कमी आहे, जागा जबरदस्त आहे, 2000 पेक्षा जास्त जागा या आहेत। आता जर का तुम्हाला फॉर्म भरताना काही डिफिकल्टी येते आहे, तुम्हाला डाऊट आहे तर मित्रांनो घाबरून जायचं कारण नाही। तुम्ही काय करा, सरळ हा जो इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे या टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि तुमचे डाऊट तुम्ही क्लिअर करून घ्या। ठीक आहे, पुढे बघूया। या झाल्या इम्पॉर्टंट तारखा सी आणि डी स्टेनोग्राफर चे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतानाची महत्त्वाच्या या डेट्स आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करू। तर वॅकन्सीज मी आता सांगितलं की अप्रॉक्सिमेटली या वॅकन्सीज 2006 इतक्या आहेत। या वॅकन्सीज वाढतील का तर आपण आशा करूयात की या वाढतील, नाही जरी वाढल्या तरी ज्या आहेत त्याही पुष्कळ आहेत। ठीक आहे, त्यामुळे आपण आशा करायला हरकत नाही की वाढतील, पण सध्या तरी 2000 पेक्षा जास्त म्हणजे 2006 इतक्या जागा आहेत। रिझर्वेशनचं काय क्रायटेरिया आहे तर मित्रांनो OBC SC ST ना हे रिझर्वेशन हे नेहमी याच्याप्रमाणे काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे हे रिझर्वेशन असणारच आहे। आता आपण अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स याच्यात काही आहे का ते बघूया। इलिजिबिलिटी एज कोण कोण याला अप्लाय करू शकतं, वयाची अट किती आहे,
मग आता मित्रांनो, जर का तुम्हाला या सी आणि डी स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमचं मिनिमम वय पाहिजे 18 वर्ष, मॅक्झिमम पाहिजे 30 वर्ष. ठीक आहे. आता मिनिमम 18 ते 30 वर्ष हे जे एज आहे हे स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी मित्रांनो आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ग्रेड डी साठी, स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी 18 ते 27 वर्ष समजून घ्या. स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी 18 ते 30 वर्ष आणि डी साठी 18 ते 27 वर्ष. आता हे जे सी आणि डी साठी जे 18 ते 30 सी साठी आणि 18 ते 27 जे ग्रुप डी साठी स्टेनोग्राफरच्या जे एज दिलेला आहे क्रायटेरिया हा मित्रांनो ओपन कॅटेगरी साठी आहे, म्हणजे अनरिझर्व कॅटेगरी साठी. बाकी मी आता सांगितल्याप्रमाणे SC ST चं जे OBC आणि PWBD चं जे एज रिलॅक्सेशन आहे ते गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार, रूल नुसार हे नेहमीप्रमाणे जे आहे ते आहेच आहे. आता पुढे बघूयात मित्रांनो की आपण जर आता याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत मित्रांनो. जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात ग्रुप सी साठी, ग्रुप सी च्या पोस्टसाठी जर तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात, सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई तुम्ही आहात आणि तुम्ही 3 वर्षापेक्षा जास्त जर का तुमची सर्व्हिस झालेली असेल तर एज रिलॅक्सेशन ग्रुप सी साठी 40 इयर्स पर्यंत आहे. ठीक आहे. इथे SC ST जर आहात तुम्ही आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात 3 वर्षापेक्षा जास्त सॉरी तुमची सर्व्हिस झाली आहे तर 45 इयर्स हे एजचा क्रायटेरिया आहे. ठीक आहे. पुढे पण दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित PDF वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता तुम्हाला करायला हरकत नाही. बघूया एक्स सर्व्हिसमन बद्दलची पूर्ण माहिती दिली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक सर्व्हिसमन म्हणजे नेमकं कोणते कोणते पर्सन्स त्यात इन्क्लूड असतात याची पूर्ण माहिती याच्यामध्ये या PDF मध्ये आहे. पुढे आता याच्यात भरपूर सगळे पॉइंट्स कव्हर झालेले त्यांनी केलेले आहेत. स्क्रायबरसाठी जे महत्त्वाचे पॉइंट्स लागतात तेही याच्यामध्ये दिलेले आहेत. एक्स्ट्रा 20 मिनिट त्यांच्यासाठी असतात. आता याला क्वालिफिकेशन काय लागते ग्रुप सी आणि डी साठी जर अप्लाय करायचं आहे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे तर मित्रांनो तुम्ही 12वी पास पाहिजे. 12वी पास जर का तुम्ही असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त काही क्वालिफिकेशन लागतं का तर अजिबात नाही. आता इथे आपण पुढे जाऊयात की काही याच्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत का. 12वी पास जर तुम्ही आहात आणि CD तुमची ती स्पीड तेवढी आहे तर मित्रांनो अप्लाय करून टाका. 2000 जागा आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं आहे त्याची पण पूर्ण माहिती याच्यामध्ये मित्रांनो दिलेली आहे. व्यवस्थित अप्लाय करण्याच्या आधी हे सगळं व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन फीस किती आहे तर मित्रांनो 100 रुपये ॲप्लिकेशन फीस आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि वुमन्स कॅन्डिडेट जर का असतील, SC ST कॅन्डिडेट जर का कॅटेगरीतला आहे, PWBD आहे, एक्स सर्व्हिसमन आहे तर मित्रांनो फीस या सगळ्या कॅटेगरीमध्ये असणाऱ्या कॅन्डिडेटला फीस नाही आहे. त्यांना फीसमधनं एक्झम्प्टेड केलेलं आहे SSC. ठीक आहे. 18 ऑगस्ट त्याची लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे. तारीख लक्षात ठेवा. तारखा महत्त्वाच्या असतात त्यामुळे ही तारखा अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्या लक्षात ठेवाव्या. ठीक आहे. पुढे जाऊयात मित्रांनो. आता करेक्शनसाठी विंडो ओपन होणार आहे 27 आणि 28 ऑगस्टला. तुम्हाला वाटलं की काही आपल्याला करेक्शन करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही करेक्शन करू शकता. एक्झामिनेशन सेंटर वेगवेगळ्या स्टेटमधले इथे दिलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि तुम्ही राहतात त्याच्या शेजारी असणारा किंवा त्याच्या जवळपास असणारा जिल्हा त्याचं एक्झामिनेशन सेंटर म्हणून तुम्ही निवडा, म्हणजे तुम्हाला फार अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. एक्झाम कशी होते बोर्डे सर याची तर मित्रांनो याची जी एक्झाम आहे ही एक्झाम बघा पार्ट 1, 2, 3 अशा 3 पार्टमध्ये किंवा 3 सब्जेक्ट म्हणा 3 सेक्शन म्हणा याचे आहे. कम्प्युटर बेस आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग खूपच इझी याच्यामध्ये असतं. 50 प्रश्न आहेत आणि 50 मार्क मित्रांनो त्याला आहे. जनरल अवेअरनेसचे प्रश्न असतात 50 आणि 50 मार्क आहे. जनरल अवेअरनेससाठी तुम्हाला न्यूज पब्लिकेशनचं बुक वाचायला तुम्हाला काही हरकत नवे वाचलं पाहिजे. सोबत रोजचे न्यूजपेपर
तुम्ही वाचायचे आहेत. प्रतियोगिता दर्पण, प्रतियोगिता किरण असे मॅगझिन सुद्धा वेगवेगळे आहेत ते तुम्ही वाचा. बोर्डे स्केल अकॅडमीचं मंथली मॅगझिन असतं, वन लायनर आहे, एक क्वेश्चन बँक आहे, ती तुम्हाला अवेलेबल फ्री टेलिग्राम चॅनलवर होते, ती तुम्हाला वाचायला मित्रांनो हरकत नाही. नवी वाचायची आहे. इंग्लिश लँग्वेज 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत, असे सगळे मिळून 200 मार्काचा पेपर आहे मित्रांनो. याला सेपरेट टाइम अलाउड केलेला नाही. हा कंपोजिट टाइम आहे, म्हणजे सगळ्यांना मिळून 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाची वेळ आहे. स्क्रायबर जर का तुम्ही नेलाय त्याला 40 मिनिटं एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. इंग्लिश किंवा हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व करता येतो. तुम्हाला वाटलं मला ही लँग्वेज चूज करायची आहे इंग्लिश, तुम्ही इंग्लिशमध्ये करा, हिंदीत करायचं आहे हिंदीत करा. इंग्लिशचा पेपर मात्र हिंदीत बघू नका, म्हणजे तुम्ही बघणार तर नाहीतच आहे, इंग्लिशमध्येच असणार आहे, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे. 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये मित्रांनो आहे. ठीक आहे. त्यामुळे ॲक्युरसी महत्त्वाचा पार्ट आहे. तसं तुम्ही सगळे ॲक्युरेट अटेम्प्ट करत असतात, त्यामुळे फार त्याच्याबद्दल काही सांगावं असं काही नाही आहे. ठीक आहे. सिलेबस कम्प्युटर बेस्ड याचा एक्झामचा सगळ्या याच्यात दिलेला आहे. इझी सिलेबस आहे मित्रांनो. आता स्किल टेस्ट होणार आहे का? तर हो, स्किल टेस्ट आहे, कारण ग्रुप सी आणि डी स्टेनोग्राफरची पोस्ट आहे मित्रांनो. द कॅन्डिडेट हू आर शॉर्टलिस्टेड इन द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर स्किल टेस्टला अपियर व्हावं लागणार आहे. ही स्किल टेस्ट जी आहे 10 मिनिट्स इन इंग्लिश और हिंदी, जे तुम्ही म्हणजे चूज करणार आहात लँग्वेज त्याच्यावर ऑनलाईन ॲप्लिकेशन करतानाच तुम्हाला स्किल टेस्टची जी लँग्वेज आहे ना ती मीडियम ऑफ लँग्वेज ही मेन्शन करायची आहे. आता इंग्लिश और हिंदी 100 वर्ड्स पर मिनिट मित्रांनो ते आहे. आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी, इथे बघा ग्रेड सी जे आहे इथे खाली पण त्याच्यात मेन्शन केलेलं, आपण तेच बघूयात. तर ग्रेड डी स्टेनोग्राफर ग्रेड डी जे आहे ना, लँग्वेज ऑफ स्किल टेस्ट जी आहे ती इंग्लिश आहे. ठीक आहे. टाइम आहे 50 मिनिट आणि इथे टाइम ड्युरेशन कॅन्डिडेट एलिजिबल फॉर स्क्राइब ॲज पर 70. स्क्रायबर जर आहे तर 70 मिनिट आहे. 100 वर्ड्स पर मिनिटाचा हा हे असणार आहे. ग्रुप डी साठी आणि सी साठी तुम्ही लक्षात घ्या 80 वर्ड्स पर मिनिट आहे मित्रांनो फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रुप डी. ग्रुप डी साठी 80 वर्ड पर मिनिट आहे आणि सी साठी 100 वर्ड्स पर मिनिट आहे. ठीक आहे. पुढे बघूयात स्किल टेस्ट बद्दल अतिशय इम्पॉर्टंट असे हे सगळे इथे पॉइंट्स आहेत. स्टेनोग्राफर ग्रुप डी जे आहे त्याच्यात हिंदी मध्ये आपण देतात टायमिंग 65 मिनिट आहे. स्क्रायबर असेल 90 मिनिट. स्टेनोग्राफर ग्रेड सी इंग्लिश 40 मिनिट आहे. स्क्रायबरला 55 मिनिट आहे. आणि ग्रेड सी हिंदी तर 55 मिनिट आणि स्क्रायबरला 75 मिनिट. ठीक आहे. तर या पद्धतीचा हा सगळा टायमिंग इथं या स्टेनोग्राफरची स्किल टेस्ट ग्रुप सी आणि डी किंवा डी आणि सीचा इथं दिलेला आहे. सो आता काही महत्त्वाचे याच्यात काही पॉईंट्स आहेत का? कॅन्डिडेट हू ऑफ द टेक द स्टेनोग्राफी टेस्ट इन हिंदी विल बी रिक्वायर्ड टू लर्न इंग्लिश स्टेनोग्राफी अँड वाइस वर्सा आफ्टर देअर अपॉइंटमेंट. महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर का हिंदीत जर का तुम्ही ती स्किल टेस्ट दिली तर अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा स्टेनोग्राफी शिकून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून काही आहे का एक्झामिनेशनच्या बद्दल किंवा या टेस्टच्या बद्दल तर तेही बघून घेऊया. मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळे पॉईंट्स जे आहेत आपण कव्हर केलेले आहेत. इथे इन ॲडिशन टू द ॲडमिशन सर्टिफिकेट इट इज मॅन्डेटरी टू कॅरी ॲटलिस्ट टू. आता हे सगळे डॉक्युमेंट कोणते कोणते कॅरी करायचे आहेत तुम्हाला एक्झामच्या वेळेस इथे त्याची लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे. तुम्ही ओबीसी SC ST कॅन्डिडेट असाल तर मित्रांनो व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं महत्त्वाचं आहे. त्या फॉर्मॅटमध्येच ते कास्ट सर्टिफिकेट सुद्धा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर पोस्ट प्रिफरन्सेस सुद्धा मित्रांनो याच्यात तुम्हाला द्यायचे आहेत. कसं आहे ते इथे सांगितलेलं आहे. आता सिलेक्शन कसं होईल मित्रांनो, तर किती मार्क्स पाहिजे? कम्प्युटर बेस जी टेस्ट होणार आहे म्हणजे जी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे कम्प्युटर बेस, त्याच्यामध्ये जर ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत तर त्याला टोटल मार्क्सचा 30% मार्क्स पाहिजे. ओबीसी EWSला 25% इतके मार्क्स पाहिजे.
आणि ऑल अदर कॅटेगरीज म्हणजे SC ST आणि बाकीचे जे कॅटेगरीमधले आहेत त्यांना 20% रिटर्नमध्ये इतके मार्क पाहिजेत त्याच्या टोटल मार्काच्या. तर मित्रांनो तुम्ही काय आहात की या एक्झामसाठी शॉर्टलिस्टेड व्हाल त्या स्किल टेस्टसाठी. ठीक आहे, महत्त्वाचं याच्यामध्ये सगळे क्वालिफाईंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स पर्सेंटेज याच्यामध्ये दिलेलं आहे. सो बघूया पुढे काही आहे का स्किल टेस्टबद्दल काही इन्फॉर्मेशन. SC ST कॅन्डिडेटचं कास्ट सर्टिफिकेटबद्दलची माहिती याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे टाइप्स ऑफ माल प्रॅक्टिसेस. ठीक आहे, तर नेहमीप्रमाणे सगळे त्याचे रूल्स आहेत ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. कमिशनचे डिसिजन फायनल असेल असं म्हणणं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट. आता सगळं कॅन्डिडेटसाठी इम्पॉर्टंट सगळे इन्स्ट्रक्शन आहे, वाचून घ्या आणि मगच मित्रांनो अप्लाय करा. मला असं वाटते की या सगळ्याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना पाहिजे ती पूर्ण मला असं वाटतं आपण कव्हर केलेली आहे. आता रिटन एक्झामची जी तयारी आहे मित्रांनो तुम्ही ती करायची आहे. तुम्ही करत आहात. बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच यासाठी सुरू झालेली आहे आणि एक नवीन बॅच जी आहे ती 8 ऑगस्ट 2024 पासून सुरू होते आहे. डिटेल माहिती बोर्डेज करिअर अकॅडमीला डायरेक्ट इथे येऊन व्हिजिट करा. छत्रपती संभाजीनगर उस्मानपुरामध्ये त्याची मेन ब्रँच आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. फोन करून तुम्ही सगळी माहिती घ्या, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. बाकी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे त्याच्यावर वेगळा व्हिडिओ करता येईल. बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.